एका पुण्यातल्या 5 स्टार हॉस्पिटलमधला किस्सा आहे. माझा एक क्लायंट तिथे ॲडमिट झाला. कोरोनामधला किस्सा आहे हा. ताप आलेला खूप त्याला आणि जाऊन तो ॲडमिट झाला त्या हॉस्पिटलमध्ये. तर डॉक्टरनी ॲडमिट करायचा सल्ला दिला. म्हणलं की ॲडमिटच करावं लागेल की घरी काय मॅनेज नाही करता येणार आहे. तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण ॲडमिट केलं तिथं पेशंटला आणि क्लेम कॅशलेसला अप्रुव्हलला पाठवला. तो क्लेम रिजेक्ट झाला. तर त्यावेळेला काय बाहेर तसं आम्ही पडू शकत होतो इन्शुरन्स ॲडवायझर्स, पण जी कामं फोनवरती होणार आहे त्यासाठी बाहेर पडणं टाळायचो आम्ही. तर फोन करून हॉस्पिटलला आम्ही रिक्वेस्ट केली मी की एक रिकन्सिडरेशनचं लेटर लिहा आणि मग बघूयात कंपनी काय म्हणते. तर त्यांनी लेटर पाठवलं, पुन्हा रिजेक्शन आलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी लेटर, तिसऱ्या दिवशी पुन्हा एक लेटर पाठवलं, पुन्हा रिजेक्शन आलं. चौथ्या दिवशी पुन्हा एकदा रिकन्सिडरेशन लेटर पाठवलं, ते रिजेक्ट झालं. मग 5व्या दिवशी त्याचा डिस्चार्ज होता. तर त्याच्या डिस्चार्जला मी हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण की फोनवरती तो जो डॉक्टर होता, जो पत्र पाठवणारा, तो उडवडीची उत्तर द्यायला लागला होता आणि भाषा त्याची घसरली होती. अरे तुरेची भाषेवरती आला होता. तर मी गेलो हॉस्पिटलला आणि त्यांना डॉक्टरांना बोलवायला सांगितलं तिथल्या TPA डिपार्टमेंटमध्ये जाऊन. तर डॉक्टर तावातावाने आला आणि मला अरे तुरे तो ऑलरेडी बोलत होता मागचे 3-4 दिवस फोनवरती, आणि तिथे येऊन मला असं बोललं की मी डॉक्टर आहे. म्हणलं का तुमची पत्र काढायला नाही बसलो इथं मी. तर मी शांत होतो एकदम. तर मी म्हटलं साहेब, म्हणलं पहिली थोडीशी भाषा सुधारणा म्हटलं तुमची. माझ्या वयामध्ये आणि तुमच्या वयामध्ये किमान 20 वर्षाचं अंतर आहे आणि तुम्ही मला अरेतुरे समोर आल्यानंतर सुद्धा अरेतुरे बोलताय म्हणलं. आणि दुसरं राहिलं रिजेक्शनचं. म्हटलं हे हॉस्पिटल आहे की हॉटेल आहे? कसं आहे माहिती आहे का, हे बिल भरायला सांगेल मी पेशंटला, पण हॉस्पिटलमधनं बाहेर गेलो ना की हे तुमचं बिल आणि रिजेक्शन लेटर याचा 100 फुटाचा फ्लेक्स लावेल हॉस्पिटलच्या बाहेर. कारण मागचे 4 दिवस आम्ही कंपनीमध्ये चौकशी केली. मागचे 4 दिवस तुम्ही काय करताय की तेच पहिल्या दिवशी पाठवलेलं जे लेटर आहे रिकन्सिडरेशनचं, तेच लेटर पाठवताय. कसं आहे, तुम्ही पेशंटला ॲडमिट करून घेतलंय ना, तर मग ते आता कंपनीला सिद्ध करून द्यायची पण जबाबदारी तुमचीच आहे. काय हे हॉस्पिटल आहे, हॉटेल नाही आहे. तर जबाबदारीने तुम्हाला लिहायला लागेल लेटर. जेव्हा मी असं फ्लेक्स लावेल वगैरे बोलल्यानंतर तो घाबरला. मग गेला त्यांच्या HODला घेऊन आला. त्या HODने तिथं बसून एक पत्र लिहिलं आणि अर्ध्या तासामध्ये क्लेम अप्रूव्हल आलं. तर असं तुमच्यासोबत पण घडत असेल तर त्यावेळेला सरळ सरळ त्यांना सांगा की बाबा डॉक्टरनी जर मला ॲडमिट होण्याचा सल्ला दिला आहे तर त्यांनी तसं लिहून द्यायला काय हरकत आहे? कंपनीला द्यायला पाहिजे ना. तर असं आजूबाजूला तुमच्या घडलं असेल कोणाचं तर त्याला हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना कळेल की बाबा काय बोलायचंय. धन्यवाद.